अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा पावसाने हतबल। महाराष्ट्रात यंदा वेळेच्या आधीच म्हणजे 25 मे रोजीच मान्सून दाखल झाला। त्यामुळे काढलेले पीक साठवणुकीस वेळ न मिळाल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातच उघड्यावर ठेवलेला कांदा या पावसात मोठ्या प्रमाणात भिजला आहे। भिजलेला कांदा शेतातच सडून जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। ग्रामीण भागात साठवणुकीच्या योग्य सोयी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। पावसामुळे कांदा शेतातच खराब झाला असून अद्यापपर्यंत पंचनामाही झालेला नाही। या खराब कांद्यामुळे एकरी कांदा लागवडीसाठी आलेला खर्च सुद्धा सुटत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करताय। माझे नाव प्रशांत नरसू कांबळे, राहणार वडापूर। प्रत्येक वर्षी हा बंधारा धुवून जातोय, प्रत्येक वर्षी हाच वरड आहे आणि प्रत्येक वर्षी कारखाना जकराय कारखाना आणि सिद्धापूरचे आपलं आडत मालक हे दोघे जण मिळून हे प्रत्येक वर्षी भरून घेतात। शासनाचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। शासनाचं काहीच काम नाही। वडापूरला गेले 2-3 वर्ष झालं हेच पद्धत चालू आहे। कारखान्याने भरायचं, एकदा सिद्धापूरच्या आरतीवाल्याने भरायचं, कारण त्यांना गरज आहे म्हणून त्यांचं दळणवळण बंद पडते म्हणून त्यांनी भरायचं। शासनाचं दुर्लक्ष आहे। ठेकेदार येतोय, पैसे उचलते, निघून जातोय। ठेकेदार फक्त कागदावर ठेकेदार निघालाय, ठेका निघालाय असं तसं पाठवतात आणि गावाकडे पूर्ण आमच्या नदी बंधाऱ्याकडे पूर्णपणे लक्ष नाही यांचं। आणि ते बॅरेज झाला जे म्हणतात ते फक्त कागदोपत्री आहे आणि त्याचा अजूनपर्यंत कामाचा काहीच नाव गोष्ट काहीच नाही। आणि पूर्णपणे आमच्या दक्षिण तालुक्याकडे आणि सिद्धापूरकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। हे शासन म्हणजे फक्त कागदापुरतं शासन आहे, पण ते गावकरी मिळून सगळं शेतकरी मिळून ते प्रत्येक वर्षी भरतात, प्रत्येक वर्षी धुवून जाते। हे काय कामाचं नाही आणि प्रत्येक वर्षी धुवून जात होता बंधारा, पण बांधकाम कधीच पडलेलं नाही। यावर्षी बांधकामाचे जवळजवळ 7 ते 8 थर वाहून गेलेत। मग ते बांधकाम कुठल्या पद्धतीचं काही शासनाने येऊन पूर्णपणे दक्षता फास्ट घेतली पाहिजे त्याची, नाहीतर आम्ही परत पुढे शासनाला जाब विचारू। गेले 5-6 दिवस वडापूर आणि सिद्धापूर यांचा संपर्क तुटलेला आहे। मंगळवेढ्याला जे लोकांना जायचं आहे त्यांना इथनं जाता येत नाही। जवळजवळ 6 ते 7 दिवस झाले आमचा त्यांचा संपर्क तुटलेला आहे। वाहनं जात नाहीत, काही जात नाही। जवळजवळ 20 ते 30 फुटाचा खड्डा पडलेला आहे, वाहून गेले, पूर्ण माती भरलेली। कारखान्याने ते माती भरलेली होती, दगड वाळू पूर्ण वाहून गेलेला आहे। त्यामुळं शासनानं त्वरित लवकरात लवकर ते आम्हाला खड्डे बुजवून द्यावेत, आमचे वाहन चालू व्हावं असं करून द्यावं।